नाशिकच्या राजकारणात एक मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज अशी की नाशिक महापालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा जागा वाटपाचा 70-30चा फॉर्म्युला या ठिकाणी मंजूर होतोय का, म्हणजे त्यावरती दोघेही सहमत होत आहेत काय बघावं लागेल। शिवसेना मंत्री दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यात आज नाशिकमध्ये एक गुप्त बैठक पार पडली। भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे। अशावेळी जर 122 जागांवरती ते निवडणूक लढवत असतील तर मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन 70-30चा फॉर्म्युला जो आहे तो ठरवला जाऊ शकतो। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याबरोबर आहेत। लक्ष्मण, भाजप जर स्वबळाचा नारा देते तर मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येणार असं कळतंय। काय घडामोडी घडतायत? खरं तर विशाल, आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युतीची चर्चा सुरू होती। मात्र ही चर्चा सगळी जी आहे गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सुरू होती। मात्र या चर्चेमध्ये मिठाचा खडा पडलाय। याचं कारण असं आहे की 122 जागांवर भाजपने दावा केलेला होता। मात्र हे करत असताना शिंदेच्या शिवसेनेने 35 जागा मागितलेल्या होत्या। मात्र या 35 जागा देण्यासाठी देखील शिंदेची शिवसेना तयार नव्हती आणि या सगळ्यामुळे आता वाद निर्माण झाला आणि सरतेशेवटी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी नाशिकमध्ये एकत्र येऊन निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे। भाजप नाशिकमध्ये स्वबळावर लढेल अशी देखील सूत्रांची माहिती आहे। नाशिकमध्ये 122 जागा आहेत आणि या 122 पैकी 122 जागांवर भारतीय जनता पक्ष स्वबळाचा नारा देऊन निवडणूक लढणार आहे। गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये जी काही जोरदार इन्कमिंग करून घेण्यात आली ती इन्कमिंग ही स्वबळासाठीच होती, ज्यामध्ये विनायक पांडेंचा प्रवेश असेल, गणेश गीतेंचा प्रवेश असेल, दिनकर पाटलांचा प्रवेश असेल, यतीन वाघ असेल, शाहू महाराज असतील, या सगळ्या दिग्गज माजी नगरसेवकांचा प्रवेश करून घेत असताना भाजपनं निश्चितपणे स्वबळाची तयारी केलेली होती आणि म्हणूनच भाजपनं आता हा शिंदेच्या शिवसेनेचा जो प्रस्ताव आहे तो त्यांनी फेटाळून लावलेला आहे। सद्यस्थितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडे 2017चे जवळपास 30 माजी नगरसेवक आहे। मात्र असं असताना त्यांना 45 जागा अपेक्षित होत्या। मात्र त्यापैकी भाजप जे आहे ते जागा देण्यासाठी तयार नाहीये आणि बरोबर। आणि अशा वेळी आता भाजप जर स्वबळाचा नारा देतंय तर मात्र मग शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन आपला फॉर्म्युला ठरवून निवडणूक लढवू शकतात। तशा घडामोडी देखील घडताना दिसतात। धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल।